नमस्कार आणि आपण पाहत आहात सरकार लाईव्ह न्यूज. स्वतंत्र पत्रकाराची जी बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज. 26 जानेवारी 2026 रोजी उमरखेड येथे देशाच्या 77वा प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7:30 वाजता डॉक्टर इक्बाल मुलींची उर्दू शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी तसेच पालकवर्ग यांच्या उपस्थितीत नगरसेवक गनी अली शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राष्ट्रगानचा आणि शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला व त्यानंतर विद्यार्थ्यांना बिस्कुट पुड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या गणवेशात सर्व वर्गातील विद्यार्थिनी व शिक्षकांनी देशाच्या 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळी 8 वाजता नगर परिषद कार्यालय उमरखेड येथे नगराध्यक्षा तेजश्रीताई जैन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगर परिषदचे सर्व कर्मचारी, अधिकारी व नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर 8:15 काँग्रेस नेते साहेबराव कांबळे यांनी महात्मा गांधी चौकातील मोठा झेंडा फडकवला आणि राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राष्ट्रगान गाण्यात आली. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उमरखेड येथील सर्व शाळेतले विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि नेतेगण तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. आणि युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल येथे लोकशाहीचा पर्व 26 जानेवारी 2026 देशाचा 77वा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून सर्वच वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशात व मान्यवरांच्या उपस्थितीत आपले विचार मांडले व मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात साजरा करण्यात आले. आणि सकाळी 9:15 तहसील कार्यालय उमरखेड येथे प्रभारी तहसीलदार अभय मस्के साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी आणि राजकीय नेतागण व सामाजिक कार्यकर्ते तसेच शेकडो नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली व देशाचा प्रजासत्ताक दिन उमरखेड शहरात आनंदाने व उत्साहाने साजरे करण्यात आले. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज.